खोटं बोला पण रेटून बोला अशीच परिस्थिती मित्रांनो सरकारची झालेली आहे। आपण बघत असेल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणतात की राज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गॅसचा असेल, पेट्रोलचा असेल, डिझेलचा असेल तुटवडा अजिबात नाही आहे। पण आपण बघत असेल मित्रांनो पेट्रोल पंपावर मोठमोठ्या प्रमाणामध्ये रांगा लागलेल्या आहे। शेतकऱ्यांचे कामाधंद्याचे दिवस आहे पण शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध होत नाही। बघूया मित्रांनो आपण पुढील माहिती काही मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे। नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गोडसे आपलं गगन भरारी या चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो आपण बघत असेल मुख्यमंत्री स्वतः म्हणतात की या आपल्या राज्यामध्ये कसल्याही प्रकारचा गॅस इंधनाचा तुटवडा नाही आहे पण मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे। खोटं बोल पण रेटून बोल अशीच परिस्थिती सध्याला झालेली आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा सांगितलं की शेतकऱ्यालाही कुठल्याही प्रकारचा डिझेल पेट्रोलचा तुटवडा भासणार नाही आहे पण मोठ्या प्रमाणात आपण बघतोय पेट्रोल पंपावर मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहे। मित्रांनो ही तर आता आपल्याला असंच म्हणावं लागेल हे अच्छे दिन है की बुरे दिन है। देशाच्या पंतप्रधानांनी आवाहन केलं की डिझेल पेट्रोल का कम इस्तेमाल करिए। मित्रांनो डिझेल आणि पेट्रोल हे काही प्यायचं साधन नाही आहे किंवा काही कोणी एक्स्ट्रा भरून ठेवण्याचे, कारण या वस्तू जेवढ्या लागतात तेवढ्याच वापरण्यात येत असतात। ते काही पाणी नाही आहे की त्याची नासाडी करणार किंवा इतर शेतकरी असेल का कोणीही असेल की विनाकारण या गाड्यामधून पेट्रोल डिझेल उडवणार नाही आहे। आणि ते म्हणतात की पेट्रोल आणि डिझेल योग्य प्रमाणात वापरा, पण योग्य प्रमाणात नाही तर कुठल्याही पेट्रोल पंपावर सध्याच्या काळात ठणठणाट आहे मित्रांनो। आणि शेतकऱ्यांच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहेत। कितीतरी ठिकाणी शेतकऱ्यांच्या मारामाऱ्या होत असताना आपण बघतोय मित्रांनो आपलं ते जे पहिले जे बुरे दिन होते त्या बुरे दिनाची आठवण यायला लागली। पण आपण या आजच्या दिनाच्या माध्यमातून भरभरलो आणि या भरभरून असं मतदान दिलं मित्रांनो। आणि हे सरकार आल्यानंतर आजचे दिन नाही पण बुरे दिनाची सुरुवात झाल्यासारखं आपल्याला निश्चित वाटतं मित्रांनो। कारण महागाईचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार महागाई या ठिकाणी वाढलेला आहे मित्रांनो। कोणी आणि या भ्रष्टाचाराकडे असेल, महागाईकडे असेल आणि शेतकऱ्याकडे कोणीही लक्ष देत नाही मित्रांनो। ऐकूया मित्रांनो पुढील माहिती मीडियाच्या माध्यमातून आपण। असं आहे कुठेही पोलिसांच्या पेट्रोल डिझेलवर कमतरता नाही, सगळीकडे पेट्रोल डिझेल उपलब्ध आहे। एक घटना जरूर नागपूरमध्ये समोर आली आहे की ज्याच्यामध्ये पेट्रोल डिझेल असताना देखील एका पोलिसांनी अतिशय इररिस्पॉन्सिबल अशा प्रकारचं उत्तर दिलेलं आहे, त्याच्यावर कारवाई केलेली आहे। बघितलं मित्रांनो मुख्यमंत्री स्वतः म्हणतात की पेट्रोल आणि डिझेलचा कुठल्याही प्रमाणात या ठिकाणी तुटवडा नाही आहे आणि इकडं जर ग्राहकामध्ये मारामारी लागली। बघूया मित्रांनो आपण मीडियाच्या माध्यमातून। बघा मित्रांनो अशी परिस्थिती आपल्या राज्यामध्ये शेतकऱ्याची सध्याच्या काळात आहे आणि सरकार म्हणतं आहे की इंधनाचा साठा भरपूर उपलब्ध आहे। मग या रांगा कशासाठी आपण बघत असेल व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी पेट्रोल पंपावर मुक्कामाला आहे। त्या ठिकाणी ते जेवणाच्या लाईन लागून त्या ठिकाणी बसलेला आहे।
मित्रांनो, देशावर कसल्याही प्रकारचं संकट आलं, नोटाबंदीचं संकट आलं, शेतकरी भरडला गेला, कोरोना आला, शेतकरी भरडला गेला आणि आता कामाधंद्याचे दिवस आहे मित्रांनो. आणि शेतकऱ्यावर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की त्यांचे ट्रॅक्टर उभे आहेत, डिझेलचे भाव वाढले आणि भाव वाढले असतानासुद्धा त्यांना आता डिझेल पेट्रोल मिळत नाही. म्हणजे कुठलं तरी संकट आलं तर या संकटाला शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं मित्रांनो. आता सरकारी गाड्या असतील त्यांच्यासाठी पेट्रोल पंप त्यांनी राखून ठेवला असेल, पण शेतकऱ्यांच्या आज ट्रॅक्टर रानामध्ये उभा आहे, कामाधंद्याचे दिवस आहे, जून जवळ आलेला आहे, तरी शेतकऱ्याला अजून डिझेल मिळत नाही. म्हणजे कोणतं जरी संकट आलं या देशावर तर फक्त त्याच्यात शेतकरी आणि शेतकरीच भरडला जातो मित्रांनो, दुसरं कोणीही यामध्ये भरडल्या जात नाही. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला.